नमस्कार शेतकरी बांधवांनो, कापूस सोयाबीन अनुदानासंदर्भातील एक महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगू शकतो. कारण की बऱ्याच काही शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आहे की मागील काही व्हिडिओमध्ये किंवा मला देखील पर्सनली आलेलं आहे. तर याच्या संदर्भात थोडक्यात माहिती मी सांगू शकतो. अगदी 2 ते 3 मिनिटात डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, कापूस आणि सोयाबीन जे अनुदान होतं, जे की 10 सप्टेंबर म्हणजेच की काल पासून वाटपास सुरुवात झाली, म्हणजेच की शेतकऱ्यांच्या थेट हस्तांतरित लाभच्या माध्यमातून म्हणजेच की डी-बी-टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटला येण्याचं सुरुवात झाली. बहुतांश शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ते आता सध्या तरी त्याचे पैसे आले, म्हणजेच की हेक्टरी ₹5,000 पासून ते 2 हेक्टरी मर्यादेपर्यंत त्याची मर्यादा होती. परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचे 2 हेक्टर सोयाबीन त्याचबरोबर 2 हेक्टर कापूस अशा शेतकऱ्यांना म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ₹20,000 भेटणार आहे, असं राज्य शासनाचे निर्देश आहे किंवा त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. तर त्या शेतकरी बांधवांना तसे पैसे पण भेटू लागले. परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप देखील कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे आले नाही. याचं काय कारण असू शकतं? कोणत्या कारणामुळेची हे पैसे आले नाही, या संदर्भातील संपूर्ण काय माहिती अगदी 2 मिनिटात आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवरती जर कधी तुम्ही नवीन आलात तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढील आणि व्हिडिओ पण लाईक आताच करा, जेणेकरून पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी आपण सर्वांना बघायला मिळेल. तुम्हाला एक माहिती म्हणून सांगू शकतो, बरेच काही शेतकरी म्हणतात की जी पण तुम्ही माहिती सांगितली कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये ती सर्वतः चुकीची आहे, फेक आहे. कोणते कापूस सोयाबीनचे पैसे भेटणार नाही. परंतु ज्या शेतकरी बांधवांना ते पैसे भेटले त्यांनी मात्र नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला भेटली की नाही भेटली, आणि ज्यांना नाही भेटले तर त्यांना कधीपर्यंत भेटले हे पण म्हणजेच की शेतकरी बांधव तुम्हाला मी सांगू शकतो. तर हे पैसे जे येणार आहे शेतकरी बांधव, ते येणार आहे डी-बी-टीने, म्हणजेच की तुमच्या आधारने थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे. म्हणजेच की ज्या बँकेशी तुमचं आधार कार्ड संलग्न आहे, लिंक आहे, म्हणजेच की ज्या बँकेशी तुमच्या आधार कार्डची के-वाय-सी आहे, त्या बँकेच्या अकाउंटमध्ये हे पैसे थेट हस्तांतरित लाभ म्हणजेच की डी-बी-टी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर याच्या माध्यमातून येणार आहे. परंतु आता बरेच काही शेतकरी बांधवांना कमेंट केलेत की अद्याप आम्हाला पैसे आले नाही, काय कारण असू शकतं, आमची के-वाय-सी नसल्यामुळे पैसे आले नाही का? तर असं काहीच नाही शेतकरी बांधवांनो, की के-वाय-सी वगैरे काही करायची गरज नाही. म्हणजेच की जर कधी तुमची पी-एम सन्मान निधी योजनेची के-वाय-सी अपडेट असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची के-वाय-सी अपडेट असेल, त्याचे तुम्हाला पैसे येत असेल हप्त्याच्या हप्त्याला, जर कधी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता भेटला असेल, के-वाय-सी अप्रूव्हल असेल, तर तुम्हाला कोणतीही के-वाय-सी वगैरे याला करायची काही गरज नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बांधव, आता जे की ते कालपासून त्याला वाटप सुरू झालं. एकतर ज्या शेतकऱ्यांचे थोडक्यात आधार म्हणजे आधार अपडेटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला ते पैसे आले नाही. सर्व तुमचं आधार कार्ड चेक करून एकदा म्हणजे अपडेट आहे की नाही, अपडेटेड आहे की नाही, किंवा अपडेट करण्यावरती आलं की नाही आता, कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून तसे इंडियन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आधार कार्ड अपडेटच्या काही माहिती समोर आली आहे, तर ते चेक करून घेणं गरजेचं आहे. किंवा जर कधी तुमच्या ज्या बँकेशी आधार कार्ड तुमचं लिंक आहे, त्या बँकेशी तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही ते चेक करून घेणं गरजेचं आहे. तर ही महत्त्वाची काही काम आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगू शकतो की आता हे पैसे जे की येण्यास सुरुवात झाली, म्हणजेच की त्यांच्यामधनं घोषणा झाली की वितरण सुरू झालेलं आहे शेतकरी बांधवांनो. म्हणजे हे पैसे जे डायरेक्ट म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये म्हणजे नमो शेतकरी किंवा पी-एम सन्मान निधी योजनेसारखे येत नाही, कारण की ते एका बटन दाबले म्हणजे पूर्णतः जेवढे पण लाभार्थी शेतकरी असतात, एक्झाम्पल विचार केला तर आता जे की 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट 4थ्या हप्त्याचं वितरण जे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून थेट एक बटन दाबून जे करण्यात आलं होतं. तर शेतकरी बांधवांनो, हे जे की पैसे असे येत नाही, हे म्हणजेच की जिल्हानिहाय किंवा तालुकानिहाय महसूल मंडळनिहाय म्हणजेच की जसे त्या बँकांना ते पैशाचं वितरण झाले त्या पद्धतीने त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात होते. म्हणजेच की कालच्या जे की 10 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता ते पैसे येण्यास सुरुवात झाली. तर हे पैसे जे की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगू शकतो की 11, 12, 13, 14 किंवा 15 ते 17 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येत राहील. बऱ्याच काही शेतकऱ्यांचा तर काही घाबरायची वगैरे काही गरज नाही. बऱ्याच काही शेतकऱ्यांना वाटत होतं की आमचे फॉर्म जे की म्हणजे डिसेबल झाले असेल, अप्रूव्ह नसेल झाले, किंवा काही प्रॉब्लेम झाला किंवा अडथळे झाल्यामुळे आम्हाला ते योजनेचे पैसे भेटले नाही किंवा त्याचे पैसे येऊ लागले, तर असं काहीच नाही. आणि बकवास कमेंट करणाऱ्यांना एकच सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांना माहितीपूर्ण वाटत असते त्यांना ती माहिती बघू द्या. तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही उगाचच कशाला आमच्या व्हिडिओ बघण्यासाठी येता. तर आम्ही तुम्हाला काही आमंत्रण देत नाही की आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही या, कारण की मी कमेंट वाचतो शेतकरी बांधवांनो, तर इथल्या निगेटिव्ह कमेंट हे म्हणजेच की लोक करत असतात. ते मुद्दा म्हणून काही लोक असे की ते निगेटिव्ह कमेंट करतात, त्यांना माझ्यावरती आम्हाला शिव्या देण्यात, आम्हाला म्हणजेच की आम्हाला काही म्हणण्यात माझ्यावरती. तर त्यांना सांगू शकतो की ह्या कमेंट वगैरे फक्त त्याच लोकांसाठी ज्यांना ही माहितीपूर्ण वाटते किंवा त्यांना आवडते त्यांच्यासाठीच आहे. हे आम्ही चॅनल ओपन केलं आहे. आमचा मुळीच उद्देश नाही की आमच्या हे चॅनलच्या माध्यमातून कोणालाही काही गलत म्हणजेच की गलत हे देणं किंवा गलत माहिती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं, असं मुळीच उद्देश नाही. किंवा माझं असेल किंवा इतरही चॅनल असेल, मी बाकीच्या चॅनलचं सांगू शकत नाही, पण पर्सनली माझ्या चॅनल सांगू शकतो की होऊ शकते आता सोशल मीडिया काही चुकीची माहिती येऊ पण शकते, काही तांत्रिक म्हणजेच की जर त्याच्यावरती रिसर्च मध्ये ठीक बरोबर नसेल झाली, परंतु असं
काहीच उद्देश नसतो. आता कापूस सोयाबीन उत्पादक जे शेतकरी त्यांच्याकरता जे अनुदान राज्य शासनातून मंजूर झाले ते शेतकरी पण तुम्हाला सांगू शकतो की 17 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येईल. जर कधी 17 सप्टेंबरपर्यंत नाही आलं तर मग तुम्हाला बँकेत चेक करून पाहावं लागेल किंवा इतरही म्हणजे की त्याच्या संदर्भातली माहिती चेक करावं लागेल. हे काही महत्त्वपूर्ण अपडेट होतं. व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा. पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा. जर हे शेतकरी बांधव थोडा लाल दिसत असेल तर तुम्हाला सांगतो तो हा व्हिडिओच आहे की मी म्हणजेच की आता दिवस म्हणजेच की मावळत्याच्या टायमाला मी जे की आमच्या छतावरती शूट करू लागले त्याच्यामुळे थोडक्यात लाल आता होऊ लागले तर समजू शकता. मिळा का व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान.